नमस्कार. MST CET 2026 यासाठी मॅथ्स सब्जेक्टचे आपण MCQ बघणार आहे. मॅट्रिक्स या टॉपिकवरचे 12th पेपर सेकंड पेपर फर्स्ट याचा टॉपिक आपला सेकंड आहे. MST CET 2025 आपण MCQ बघणार आहे. मॅट्रिक्स या टॉपिकवरती फर्स्ट MCQ आहे a इज इक्वल टू फर्स्ट रो असेल 1 - 2 0 2 -3 3 - 2 4 देन a इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस ॲडजॉइंट a इज इक्वल टू काय असेल. ऑप्शन 4 दिलेले आहेत. आपण त्यात मॅट्रिक्स बघूया. आपण फर्स्ट दिलेलं काय आहे, आपण क्वेश्चन विचारलेला आहे a इंटू i प्लस ॲडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू काय बघा, a ने मल्टिप्लाय केला की a इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स a असेल ॲज इट इज प्लस a इंटू ॲडजॉइंट ऑफ a ॲज इट इज लिहून टाका a इंटू ॲडजॉइंट ऑफ a. ठीक आहे. पण याच्याकडे आपल्याला प्रॉपर्टी आहे याची. काय आहे प्रॉपर्टी बघा, a इंटू ॲडजॉइंट ऑफ a इंटू ॲडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू डिटर्मिनंट a इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. काय असते डिटर्मिनंट ऑफ a इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर मग याच्या जागी आपण दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन न करता ही प्रॉपर्टी वापरलेली सोयीची ठरेल. म्हणजे येणार आहे काय a प्लस डिटर्मिनंट ऑफ a इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे आपल्याला हे सॉल्व करताना फक्त डिटर्मिनंट a ने आयडेंटिटीला मल्टिप्लाय करून दोघांचे ॲडिशन करणं सोपं जाणार आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा. तर फर्स्ट आपण डिटर्मिनंट a फाइंड करून घेऊया. ठीक आहे. डिटर्मिनंट a फाइंड करण्यासाठी काय येणार आहे बघा, डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू फर्स्ट रो असेल 1 - 2 2 सेकंड रो 0 2 3 -3 थर्ड रो 3 -2 4. आणि हा जर सॉल्व केला तर आपल्याला काय मिळते बघा, फर्स्ट 1 इंटू 2 इंटू 4 8 मायनस 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 प्लस होईल 2 इंटू 3 6 मायनस मायनस 2 मायनस मायनस प्लस 2 ब्रॅकेटमध्ये 0 इंटू 4 0 मायनस 3 इंटू मायनस 3 मायनस 9 मायनस मायनस प्लस 9 प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 इंटू 4 0 तर 0 इंटू मायनस 2 0 मायनस 3 इंटू 2 6. म्हणजेच येणार आहे बघा किती 8 - 6 2 2 इंटू 1 2 असेल 9 इंटू 2 18 and 2 into minus 6 minus 12 18 plus 2 20 minus 12 that is 8. म्हणजे डिटर्मिनंट a तुम्हाला मिळाला 8. त्यामुळे हे इक्वेशन बघा आपल्याला काय घेता येईल याच्याबद्दल a इंटू ॲडजॉइंट ऑफ a इंटू i प्लस ॲडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू असेल काय आलेलं आहे आपल्याला a प्लस डिटर्मिनंट ऑफ a इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्यामुळे a हा मॅट्रिक्स आहे असं लिहून घेऊ आपण. काय दिलेलं आहे बघा, फर्स्ट रो आहे 1 - 2 2 सेकंड रो आहे 0 2 3 नेक्स्ट 3 -2 4 प्लस आयडेंटिटी डिटर्मिनंट a आपल्याला 8 मिळालेला आहे. नेक्स्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स 3/3 चाच घ्यावा लागेल 1 0 0 0 1 0 0 0 1. नेक्स्ट 8 ना मल्टिप्लाय करा आणि मल्टिप्लाय केल्यानंतर येणार आहे बघा काय 1 - 2 2 0 2 -3 3 -2 4 प्लस 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर येणार आहे काय 8 0 0 0 8 0 0 0 8. ठीक आहे. आणि या दोघांची ॲडिशन केली तर काय चेंज होणार आहे बघा, चेंज होईल फक्त डायगोनल मध्ये. का डायगोनल एलिमेंटलाच फक्त 8 आहेत, बाकीचे तिन्ही 0 आहेत इकडचे तीन. तर बाकीचे एलिमेंट्स ॲज इट इज राहतील बिलो द डायगोनल अँड अबोव द डायगोनल. डायगोनल मध्ये फक्त 8 8 ॲड होईल. त्यामुळे येणार आहे बघा काय फायनल आन्सर तुमचा असेल 1 + 8 9 -2 2 ॲज इट इज. नेक्स्ट 0 ॲज इट इज 2 + 8 10 -3 ॲज इट इज. नेक्स्ट 3 ॲज इट इज -2 ॲज इट इज आणि 4 + 8 12. चेक करा. म्हणजे हे आपला आन्सर असेल. काय आलेलं आहे बघा a इंटू i प्लस ॲडजॉइंट ऑफ a. मी इथं हा MCQ सॉल्व करून दिलेला आहे. तुम्ही फर्स्ट MCQ बघून व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व करू शकताय आणि त्याच्यानंतर आन्सर तुम्ही चेक करू शकता. ओके. याच्यानंतर आपण पुढचा MCQ बघूया.
नेक्स्ट MCQ आहे बघा. a² - 4a + 3i = 0 where a is matrix of order 2 and I is identity matrix of order 2, then a + 3i bracket inverse is equal to option आहे 4 a/24 - 7/24i, a/21 - 7/21i, 7i/24 - 1/24a, a - 3i. ओके, आता इथे a हा मॅट्रिक्स मला सांगितलं ऑर्डर 2 चा आहे, परंतु मॅट्रिक्स दिलेला नाहीये आणि i हा पण आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आणि एक्सप्रेशन दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला एक्सप्रेशन वरूनच इन्व्हर्स फाइंड करायचे आणि आन्सर सुद्धा ऑप्शन तुमचे एक्सप्रेशन मध्येच आहे. म्हणजे इथे थोडी तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. काय करता येईल बघा बरं ऍडजस्टमेंट. पहिलं दिलेली मी ॲज इट इज लिहून घेतो. a² - 4a + 3i = 0. आपल्याला विचारलं काय क्वेश्चन बघा, a + 3i आहे म्हणजे +3i पाहिजे. इथं +3i आहे पण इथं a आहे आणि इथं -4a इथं a² आहे. म्हणजे आपल्याला याच्यातल्या काही टर्म्स रिमूव्ह केल्या पाहिजेत आणि a + 3i याच्यामध्ये आणलं पाहिजे. पहिला कसा ऍडजस्ट करता येईल बघा बरं. आपल्याला a² - 4a + 3i हाच आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. a² - 3a - 7a + 3i = 0. काय केलेलं आहे बघा, -4a डिस्ट्रीब्यूट केला. -4a कसा येईल, 3a - 7a, 3 - 7 4a, -4a आलेला. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्ही जर a कॉमन काढला तर a + 3i हा तुम्हाला मिळू शकतो. परंतु आपल्याला दुसरी टर्म पण पाहिजे आहे म्हणून इथं आता थोडा 3i हा जर आपण कॉमन काढला बघा, नेक्स्ट येणार आहे काय a + 3i, पण इथं a एकच आहे. ठीक आहे, नेक्स्ट आणि जर हा 3a आणि 3i एकत्र घेतला तर आपला 3 पण कॉमन येतोय, पण a ला फक्त कोएफिशिएंट 1 आहे, i ला 3 आहे. त्यामुळे आपल्याला असं ऍडजस्ट करायचं आहे की a ला कोएफिशिएंट 1 आला पाहिजे आणि 3i मात्र राहायला पाहिजे. त्यामुळे काय करता येईल बघा, a² + 3a ॲज इट इज घ्या -7a आणि नेक्स्ट आपल्याला हवा आहे की ते हा मायनस आहे तर हा -i आणण्याचा प्रयत्न करूया. म्हणजेच येणार आहे किती बघा, -21i + 24i = 0. म्हणजे आता काय केलेलं आहे बघा, 3i हा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. कसा, -21 + 24 म्हणजेच येते तुमचा +3 आहे. आणि आता याच्यामुळे फायदा काय होणार आहे बघा, -7a -21 याच्यामधून पण तुम्ही 7 कॉमन काढू शकताय आणि इथंही तुमचा a + 3i, 3a मधून a कॉमन येतो, चेक करा. आणि इथं तुम्ही 7 कॉमन काढला की इथं मात्र a + 3i येतो आणि आपल्याला 30 टर्म्स हवी होती. म्हणजे या दोन ऍडजस्टमेंट आल्या त्या आपल्याला इथं व्यवस्थितपणे पाहिल्या पाहिजे. काय काय करता येईल बघा, या दोघांमधून तुमचा a कॉमन निघेल, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये इथे a² मधून a बाहेर आला, a राहिला, +3 * a पूर्णच बाहेर आला, मॅट्रिक्स एक्सप्रेशन आहे त्यामुळे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, मायनस या दोघातून 7 कॉमन निघेल किंवा 7i कन्सिडर करा म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील इथं a आणि प्लस मायनस कॉमन काढल्यामुळे आतील साइन प्लस होईल. 21 मधून 7 बाहेर गेलं, राहणार आहे किती, 3i. हा +24i ची आपल्याला आता इथे गरज नाही, हा RHS ला शिफ्ट करा म्हणजेच येणार आहे -24i. आता चेक करा LHS ला दोन ठिकाणी हा एकच ब्रॅकेट कॉमन दिसतोय, a + 3i, a + 3i, तो आपण कॉमन काढूया म्हणजेच येणार आहे बघा काय, a + 3i इंटू ब्रॅकेट मध्ये हा ब्रॅकेट बाहेर आल्यामुळे इथं राहणार आहे a मायनस इथं राहणार आहे 7i = आन्सर आहे -24i. आपल्याला फक्त a + 3i हा एवढाच रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, आपण काय करूया, -24 न दोन्ही साइडला डिवाइड करू, दोन्ही साइडला म्हणजेच इकडे या ब्रॅकेटला करायचं आणि इकडे करा म्हणजेच येतोय काय बघा, a + 3i इंटू a ला डिवाइड केल्यामुळे हा काय होणार आहे -a अपॉन होणार आहे, हा मायनस मायनस प्लस, मी थोड्या टर्म्स ऍडजस्ट करतो, 7i / 24 आणि हा प्लस चा काय होईल -a / 24 राहील काय बघा, फक्त आयडेंटिटी मॅट्रिक्स. का, आपण फक्त -24 न दोन्ही साइडला डिवाइड केलं त्यामुळे आयडेंटिटी मॅट्रिक्स राहिला आणि इकडे आयडेंटिटी मॅट्रिक्स राहिल्यामुळे हा आपण तिकडे शिफ्ट करू शकतो. कसा, बाय प्री मल्टिप्लाइंग इनवर्स असं म्हटलं तरी चालतंय किंवा डायरेक्ट जर तुम्हाला लक्षात येत असेल तर हा तुम्ही RHS ला नेऊ शकताय, इकडे मल्टिप्लाय इकडे गेला की त्याचा इनवर्स म्हणजे हेच तुमचा आन्सर असणार. नसेल तर तुम्ही याला दोन्ही साइडला a + 3i इनवर्स न मल्टिप्लाय करूया दोन्ही साइडला.
a plus 3i into 7i divided by 24 minus a upon 24 is equal to I into a plus 3i इनवर्स. आता सेम मॅट्रिक्स आहे तर दोन्ही एकमेकाचा इनवर्स आहे तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स येणार आहे आणि राहते काय तुमचा 7i डिवायडेड बाय 24 मायनस a डिवायडेड बाय 24 इज इक्वल टू आयडेंटिटी इंटू हा मॅट्रिक्स तुमचा मॅट्रिक्सच येईल म्हणजेच काय ते a प्लस 3i इनवर्स आणि आयडेंटिटी इंटू हा म्हणजे हा ब्रॅकेट मॅट्रिक्स ॲज इट इजच येणार आहे त्यामुळे असणार आहे काय तुमचा आन्सर बघा a प्लस 3i इनवर्स इज इक्वल टू येतोय काय 7i डिवायडेड बाय 24 मायनस a डिवायडेड बाय 24 किंवा 1/24 a असं कन्सिडर करता येईल त्यामुळे आन्सर आपला ऑप्शन येतोय ऑप्शन सी. ठीक आहे याच्यानंतरचा पुढचा एमसीक्यू बघूया आपण. पुढचा एमसीक्यू आहे मॅट्रिक्स A इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स अँड A minus 3i into A minus 5i equal to 0 then 15/8 into A inverse is equal to ऑप्शन आहेत I minus 8a 2i minus 1/15a I minus 1/8a आणि 8i minus 15a. इथेही लक्षात येते आपल्याला मॅट्रिक्स A हा फक्त मेन्शन केलेला आहे नॉन सिंग्युलर आहे असं पण मॅट्रिक्स A दिलेला नाही पुढे एक एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याच्यावरूनच इनवर्स फाइंड करायचं आहे आणि ऑप्शन सुद्धा एक्सप्रेशन मध्येच आहे त्यामुळे आपल्याला सरळ सरळ दिसतंय की या एक्सप्रेशन वरूनच इनवर्स फाइंड करायचं जशी मगाशी सॉल्व केला आता जस्ट त्या पद्धतीनेच आपण सॉल्व करू शकतो. तुम्ही फर्स्ट इथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवण्याचा ट्राय करा जसा या पूर्वीच आपण एक्झाम्पल सॉल्व केलेलं होतं तसं पण याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट जास्त गरज भासणार नाही आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चेक करा आपण सोडवलेला आणि तुम्ही सोडवलेला आन्सर बरोबर आहे का. ओके तर आपण घेऊया पहिल्यांदा दिलेली इन्फॉर्मेशन घेऊन A इज नॉन सिंग्युलर म्हणजे इनवर्स एक्झिस्ट आहे आपल्याला एक्सप्रेशन दिले बघा काय A minus 3i into A minus 5i is equal to 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 दिले तर सॉल्व केले तर येतील बघा काय a into a स्क्वेअर रेग्युलर मल्टिप्लिकेशन करतो दोन ब्रॅकेटचं तसंच करायचं a into minus 5i minus 5ia I into a एच असतो 3 into मायनस नेक्स्ट मायनस 3 into a म्हणजे येणार आहे काय मायनस 3ia आणि लास्ट मायनस मायनस प्लस असेल 3 into 5 15 I into i स्क्वेअर पण i स्क्वेअर हा आयच असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. नेक्स्ट म्हणजे येते बघा काय सिम्प्लिफाय करून a स्क्वेअर 5ia म्हणजेच 5a असतोय मायनस 3ia मायनस 5 मायनस 3 मायनस 8a फक्त मी लिहितो i इंटू a एच असतो त्यामुळे 8a लिहितो प्लस 15i इज इक्वल टू 0. आता आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे याच्यावरूनच इनवर्स फाइंड करायचं आहे आणि इनवर्स फाइंड करताना आपल्याला जो कोएफिशियंट आहे a इनवर्सचा 15च आहे इथेही 15च आहे त्यामुळे सरळ याला दोन्ही साइडला प्री मल्टिप्लाय करा a इनवर्सनं म्हणजेच येणार आहे काय प्री मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड बाय a इनवर्स त्यामुळे a येईल काय बघा मल्टिप्लाय केल्यानंतर a square into a inverse minus 8 into a inverse plus 15 into I into a inverse is equal to 0. काय केलेलं आपण प्री मल्टिप्लाय म्हणा पोस्ट मल्टिप्लाय म्हणा आपण नंतर मल्टिप्लाय केलेलं आहे आधी केला असेल प्री मल्टिप्लाय. ठीक आहे a square into a inverse a minus 8 into a inverse हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो नेहमी आणि 15 प्लस I इंटू a इनवर्स हा आता जसं म्हटलं तसं आयडेंटिटीने मल्टिप्लाय केल्यामुळे a इनवर्स ॲज इट इज असेल. ठीक आहे अगोदर कशावर इथं तुम्ही लक्षात ठेवा a इंटू a इनवर्स हा तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. ठीक आहे नेक्स्ट आपल्याला फक्त 15a इनवर्स तिथं दिसतोय त्यामुळे हा हीच टर्म पाहिजे आहे प्लस आहे राहू द्या तसेच बाकी सर्व RHS ला शिफ्ट करा म्हणजेच येणार आहे बघा काय 15a इनवर्स इज इक्वल टू हा मायनस 8 आहे RHS ला गेला की प्लस 8 आहे होईल प्लस a आहे RHS ला गेला की मायनस 8 हा मिळाला तुम्हाला 15a इनवर्स. पण आपल्याला क्वेश्चन काय आहे 15a इनवर्स किंवा a इनवर्स नाही 15a इनवर्स तर आहेच पण डिनॉमिनेटर 8 आहे म्हणजे दोन्ही साइडला 8 ने डिवाइड करा म्हणजेच येणार आहे बघा काय 15/8 a इनवर्स
इज इक्वल टू 8i अपॉन 8 म्हणजेच काय येईल फक्त आपल्याला 8i अपॉन 8 मायनस 1 अपॉन 8 इंटू 8 म्हणजेच तुम्हाला आन्सर मिळेल 15 अपॉन 8 a इनवर्स इज इक्वल टू 8 कॅन्सल होईल i मायनस 1 अपॉन 8 इंटू हे असेल तुमचा आन्सर म्हणजेच आन्सर आहे ऑप्शन सी. चेक करा, ट्राय करा तुम्हीही याच पद्धतीने कसे वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये. जर तुम्हाला आवडले असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.